जर हवी तुम्हा सुंदर धरा, हसरे गगन, ही सृष्टी घालते साद तुम्हा, देते स्मरण. जर हवी तुम्हा सुंदर धरा, हसरे गगन, ही सृष्टी घालते साद तुम्हा, देते स्मरण. ही साद घालती झाडे, कामध्ये थांबती वारे, हे पहा संपले पाणी, मातीस दुखवले कोणी. ही जीवसृष्टी हा निसर्ग सुंदर, मातीची पुण्याई, सांगती उद्याच्या पिढ्या म्हारे, जपा जपा हिरवाई. थांबवू चला हे प्रदूषण, लाभू दे जगा संजीवन, या करू जतन वातावरण, रे चला जपू पर्यावरण. आपले पर्यावरण, आपले पर्यावरण, आपले पर्यावरण, आपले पर्यावरण. नमस्कार मंडळी, मी सुरभी वालावलकर ठोसर. ऑनलाईन खुली पर्यावरण शाळा या उपक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. पर्यावरण दक्षता मंडळ आणि एन्व्हायरो व्हिजिल यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन खुली पर्यावरण शाळा हा उपक्रम आपण घेत आहोत. आणि आज आपला या उपक्रमाचा 53वा एपिसोड आहे. पर्यावरण दक्षता मंडळ ही संस्था गेले 25 वर्ष पर्यावरण शिक्षण, संवर्धन आणि जनजागृती या क्षेत्रामध्ये ठाणे आणि त्याच्या आसपासच्या परिसरामध्ये कार्यरत आहे, हे आपण सर्व जाणता. आणि याच संस्थेच्या माध्यमातून आणि एन्व्हायरो व्हिजिलच्या सहकार्याने आपण ऑनलाईन खुली पर्यावरण शाळा सुरू केली आहे. आणि आज आपल्या संस्थेचा 53 भाग आहे. आजच्या सेशनचा विषय आहे पर्यावरण विषयक माहितीपट किंवा एन्व्हायरमेंटल डॉक्युमेंटरी फिल्म्स. तर याविषयी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबतच उपस्थित आहेत श्री मयुरेश हेंद्रे. मी तुम्हाला थोडक्यात सरांचा परिचय करून देते. त्यांनी वाईल्ड लाईफ फिल्म मेकिंग मध्ये MA केलेलं आहे. त्यानंतर त्यांनी वाईल्ड लाईफ फिल्म मेकिंग, फोटोग्राफर आणि नॅचरलिस्ट या विविध पदांवरती भारतातल्या अनेक भागामध्ये ते कार्यरत आहेत. स्पेशली नॉर्थ ईस्ट मध्ये त्यांचं काम भरपूर आहे या विषयातलं. त्यानंतर त्यांनी काही काळ चीफ नॅचरलिस्ट म्हणून देखील जिम कॉर्बेट नॅशनल पार्क मध्ये ते कार्यरत होते. त्यानंतर कॅमेरा ट्रॅपर विथ एक्सपर्टीज इन DSLR कॅमेरा ट्रॅप टेक्नॉलॉजी या विषयामध्ये त्यांनी अनेक टायगर्स आणि एलिफंट ट्रेल्स मध्ये त्यांनी कॅमेरा ट्रॅपर म्हणून देखील ते कार्यरत होते. करंटली ते ब्लू ऍपल डिजिमीडिया मुंबई या संस्थेमध्ये मॅनेजिंग डिरेक्टर म्हणून या पदावर कार्यरत आहेत. त्यांना त्यांच्या वाईल्ड लाईफ फिल्म मेकिंग आणि फोटोग्राफी या विषयाबद्दल अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. त्यापैकी वाईल्ड लाईफ टुरिझम अँड कॉन्क्लेव्ह अवॉर्ड 2024 मध्ये त्यांना मिळाला होता बेस्ट शॉर्ट फिल्मसाठी. त्यानंतर TOFT वाईल्ड लाईफ ट्रॅव्हल अवॉर्ड 2023 वाईल्ड लाईफ डॉक्युमेंटरी अवॉर्ड आहे, तो त्यांना प्रदान करण्यात आला होता. आणि सँच्युरी फोटोग्राफी अवॉर्ड 2022 मध्ये पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं. पण हे सोडून अजूनही अनेक पुरस्कार आहेत ज्यांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. तर फार वेळ न घेता मी आपल्या आजचे जे स्पीकर आहेत त्यांना इन्व्हाइट करते की त्यांनी आपल्या आजच्या विषयाबद्दल मार्गदर्शन करावं. नमस्कार सगळ्यांना. माझं नाव मयुरेश हेंद्रे आणि सुरभीनी माझा परिचय दिलाच आहे. तर पहिले तर पर्यावरण दक्षता मंडळ आणि सुरभीला खूप खूप धन्यवाद की त्यांनी मला इन्व्हाइट केलं आहे सगळ्या खुल्या पर्यावरण शाळेत सगळ्यांना माझ्या विषयाबद्दल, माझ्या आवडीच्या विषयाबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी. त्यामुळे त्यांचे खूप खूप आभार. आणि मला खूप आनंद होत आहे की या विषयाबद्दल मी तुम्हा सगळ्यांशी बोलू शकतो. तर सुरू करण्याच्या आधी मी एक छोटासा व्हिडिओ प्ले करणार आहे सगळ्यांसाठी. आणि ते माझं काम आहे, त्याचा एक छोटासा ट्रेलर समजा तुम्ही, आणि तो तुम्ही बघा आणि मग आपण आपलं डिस्कशन सुरू करणार आहे. तर मला असं वाटतं की आपण हा जो विषय आहे तो इंटरॅक्टिव्ह ठेवूया. आणि तुम्हाला जर काही प्रश्न असतील ते आपण नंतर पण घेऊ, पण तुम्ही चॅटमध्ये टाकू शकता ते प्रश्न. आणि मी सोप्या भाषेत तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल की वाईल्ड लाईफ फिल्म मेकिंग
किंवा माहितीपट आपण कसे बनवतो आणि त्याचा इम्पॉर्टन्स काय आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करीन. तर मी माझा व्हिडिओ प्ले करतो. For decades, the greater Attachment stork, locally known as Hakila, was persecuted by humans. तर तुम्ही सगळ्यांनी तो व्हिडिओ बघितला असेल. तुम्ही हात वर करू शकता किंवा चॅटमध्ये सांगू शकता की तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ. आणि तो जो व्हिडिओ होता ती माझी शोरील आहे. शोरील म्हणजे मी जे काम अजूनपर्यंत केलेलं आहे त्याचं एक छोटंसं कंपायलेशन आहे सगळ्यांना दाखवण्यासाठी की मी आतापर्यंत हे काम केलेलं आहे आणि या फिल्मवर काम केलं आहे. आणि जर मला अजून काही काम करायचं असेल तर मी तो व्हिडिओ दुसऱ्यांना पुढे पाठवून त्यांना माझं काम दाखवू शकतो एक छोट्या टाइम मध्ये, छोट्याशा वेळेमध्ये, की त्यांचं ते बघून ते मला पुढचं काम देऊ शकतात. तर त्याच्यामुळे तो एक छोटासा व्हिडिओ बनवलेला होता. आणि भारतातल्या विविध ठिकाणी जाऊन आणि बाहेर पण, जसं मी UK मध्ये होतो तर तिथलं पण थोडंसं शूट करून त्याच्यामध्ये मी व्हिडिओज टाकलेले होते आणि तो व्हिडिओ बनवलेला होता. तर गेली 10 ते आय थिंक 10 वर्षाच्या जास्तच झाले. 2013 पासून मी वाईल्ड लाईफ फील्डमध्ये फोटोग्राफी आणि बर्ड वॉचिंग करायला सुरुवात केलेली होती ठाण्यापासूनच. ठाण्यामधल्या ठाणे क्रीक म्हणून आमची एक छोटीशी ठाणे ईस्टला वेटलँड ची जागा होती जी आता अनफॉर्च्युनेटली नाहीये, पण तिथे जाऊन आम्ही पक्षी बघायचो आणि तिथूनच माझी सुरुवात झाली होती. आणि त्यानंतरच आवड निर्माण होत गेली आणि मी या विषयामध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला. मग त्याची अशी गोष्ट आहे की लहानपणापासूनच मला खूप आवड होती प्राण्यांची, पक्ष्यांची. जेव्हा मी गावी जायचो तेव्हा गावातल्या घराच्या छतावर जाऊन मी पक्षी बघण्याचा प्रयत्न करायचो. आणि त्यानंतर विविध बटरफ्लाईज म्हणजे फुलपाखरू बघण्यासाठी ठाण्याच्या जंगलांमध्ये, जसं की येऊर मध्ये किंवा बोरिवलीला नॅशनल पार्क मध्ये जाऊन किंवा भांडूप पंपिंग स्टेशनला जाऊन मी आधी फुलपाखरांचे फोटो काढायचो. आणि ते छोटासा डिजिकॅम होता माझ्या वडिलांनी घेतलेला घरात फोटो काढण्यासाठी, आणि तो वापरून मी फोटो काढणं सुरू केलेलं होतं.
त्यानंतर माझं कॉलेज सुरू झालं. मी सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये मास मीडियाचं शिक्षण घेतलं आणि तेव्हा मी मोठा कॅमेरा घेतला होता, कारण मी तिथे छोटे छोटे व्हिडिओज आणि फिल्म्स बनवायला सुरुवात केलेली होती. आणि त्यामुळे माझी ती आवड अजून वाढत गेली आणि मी कान्हा, बांधवगड, सुंदरबन्स अशा ठिकाणी जाऊन पण फोटोग्राफी करण्याची सुरुवात केली. आणि कॉलेजमध्येच असताना मी ब्ल्यू ॲपल डिजी मीडिया म्हणून ज्या संस्थेत मी आता काम करतोय, ती संस्था मी माझ्या एका मित्राबरोबर सुरू केलेली आणि तिथे आम्ही व्हिडिओज बनवायचो, जे कमर्शियल काम होतं. म्हणजे की कॉर्पोरेटसाठी कॉर्पोरेट फिल्म्स बनवणं, इव्हेंट्सचे व्हिडिओ बनवणं, हे सगळं काम आम्ही तिथे करायला सुरुवात केली. त्यामुळे व्हिडिओ कसा बनवू शकतो हे मला तिथे कळलं. आणि ती जी टेक्निकल स्किल्स आहेत ते मी माझ्या वाईल्ड लाईफ मध्ये वापरायला सुरुवात केली आणि मी छोटे छोटे व्हिडिओ शूट करायला सुरुवात केली. पण इथेपर्यंत पण मला असं प्रॉपर व्हिडिओ बनवणं किंवा फिल्म बनवणं माहित नव्हतं कसं होतं. आणि त्यासाठी मी विचार केला की आधी मी स्वतःला अजून वाईल्ड लाईफ मध्ये झोकून देतो आणि नॅचरलिस्टचं काम करतो. आणि ते करण्यासाठी मी आसाममध्ये गेलो आणि आसाममध्ये मी ब्रह्मपुत्रेच्या नदीवर मी ऑलमोस्ट म्हणजे वर्षभर मी एका बोटीवर, म्हणजे एक क्रूज शिप होती तिथे, जी तिकडे जे पर्यटक यायचे त्यांना आसाममध्ये फिरायला घेऊन जायची. गुवाहाटी पासून आसाममध्ये एक दुसरी जागा आहे जोरहाट म्हणून, तिथे घेऊन जायची. आणि तो पूर्ण जी जर्नी होती नदीवर आम्ही करायचो आणि तिथून आम्ही काही जागांवर थांबायचो आणि तिथून गाड्या घेऊन आम्ही जायचो आसाम बघण्यासाठी. आणि नदी थ्रू पण आम्ही बऱ्याच वेळा आसामचं दर्शन घेतलेलं आहे. तिथे बरेच मला गोष्टी शिकायला मिळाल्या, लोकांबरोबर काम करायला मिळालं आणि गावागावामध्ये जाऊन मला बघता आलं की भारतामध्ये जी विविधता आहे आणि गावातलं जे सौंदर्य आहे आणि वाईल्ड लाईफ पण आहे आसपास, ते मला तिथे बघायला मिळालं. आणि नदी कशी बदलते हे पण मला तिथे बघायला मिळालं. आणि तो एक्सपिरियन्स माझ्यासाठी खूपच महत्वाचा होता. तिकडे माझ्या करिअर मधला एक असा महत्वाचा टप्पा म्हणता येईल. तिथे मला एक फोटो मिळाला होता, तो होता गोल्डन टायगरचा. गोल्डन टायगर म्हणजे रॉयल बेंगॉल टायगरच असतो. आणि तो जो टायगर आहे तो ब्रह्मपुत्रेच्या किनाऱ्यावर काझीरंगाच्या नॅशनल पार्कच्या जी बाउंड्री आहे, जी नदीशी जोडते, तिथे एकदा आम्हाला बसलेला मिळाला होता. आणि हा खूपच रेअर वाघ आहे, पण त्याच्या मागचं कारण थोडंसं विचित्र आहे. त्याच्यामध्ये इनब्रीडिंग होतं आणि त्यामुळे तसा वाघ निर्माण झालेला आहे. सध्या 4 वाघ आहेत जगामध्ये जे म्हणजे काझीरंगातच पाहायला मिळतात. तुम्हाला झूज मध्ये किंवा बाहेर कुठे गेला असाल तिकडच्या झू मध्ये तुम्हाला ते गोल्डन टायगर किंवा व्हाईट टायगर बघायला मिळाले असतील. ते तिथे ते लोक ब्रीड करतात, कारण की ते एक अट्रॅक्शन असू शकतं लोकांना अट्रॅक्ट करायला झू मध्ये येण्यासाठी. पण ती एक चांगली गोष्ट नाहीये आणि वाईल्ड मध्ये असं मिळणं खूपच कठीण आहे. पण हा वाघ मला तिथे दिसला होता आणि त्याचं मी डॉक्युमेंटेशन केलेलं होतं, त्याचे मी फोटोज काढलेले होते, जे खूपच प्रसिद्ध झालेले आणि जगभरात ते व्हायरल झालेले होते. तर तो एक असं म्हणेन की माझ्यासाठी खूप महत्वपूर्ण टप्पा होता. आणि तिथून मी प्रोफेशनल माझी जर्नी सुरुवात झाली. त्यानंतर कोविड आला आणि कोविडमध्ये मी परत मुंबईला होतो, पण मला लगेचच कॉर्बेट नॅशनल पार्क मध्ये काम करण्याची ऑपॉर्च्युनिटी मिळाली. आणि तिथे मी एका लॉजमध्ये पूर्ण लॉज बनवण्यापासून त्याला चालू करेपर्यंत पूर्ण मार्केटिंगचं सुद्धा काम आणि त्याच्यासाठी जे मटेरियल असतं, जसं की व्हिडिओज, फोटोज आणि तिकडे जे राहण्यासाठी टेंट्स वगैरे, आम्ही लक्झरी टेंट्स तिथे बनवले होते जंगलाच्या आतमध्ये, ते सगळे मी बनवून घेतले. तर माझा ऑलमोस्ट मी 1.5 वर्ष जंगलाच्या आत राहत होतो येऊन जाऊन, पण तिथे नेटवर्क सुद्धा नव्हतं. आणि ती अशी जागा होती जिथे कॉर्बेटच्या बाउंड्रीवर होती. एका साईडला कॉर्बेट नॅशनल पार्क, मध्ये रामगंगा नदी, जी तिकडची खूपच एक फेमस नदी आहे, आणि दुसऱ्या साईडला आमचा कॅम्प होता. तर तिथे मी काम करत होतो आणि मी तिथे कॅमेरा ट्रॅप फोटोग्राफी सुद्धा केलेली होती, जिथे तुम्ही कॅमेरा लावू शकता आणि एका मोशन सेन्सर थ्रू
एका सेन्सर थ्रू जेव्हा त्याच्या समोरून प्राणी पास होतो तेव्हा कॅमेरा स्वतःहून फोटो घेतो. असं मी एखाद टेक्निक तिथे वापरून फोटोज काढलेले होते. आणि त्यानंतर मी शिक्षण घ्यायला गेलो UK मध्ये. मला फिल्म मेकिंगच करायचं होतं, त्यामुळे मी विचार केला की आता आपल्याला वाईल्ड लाईफ फिल्म मेकिंग शिकण्याची गरज आहे प्रॉपरली. कसं आपण स्टोरीचं काम करू शकतो. तर 2022 मध्ये मी शिक्षण घेतलं UK मध्ये वाईल्ड लाईफ फिल्म मेकिंगचं, MA इन वाईल्ड लाईफ फिल्म मेकिंग. आणि तिथे मला खूप वेगवेगळ्या गोष्टी शिकायला मिळाल्या. आणि आता येऊन त्यानंतर मी काही फिल्म्स बनवल्या आणि आता पण मी काही फिल्म्सवर काम करतोय. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण व्हिडिओज का काढावेत. आता जेव्हा आपण सगळ्यांचा विचार करतो वाईल्ड लाईफ फोटोग्राफीचा, तर आपण सगळे जाऊन बाहेर वाईल्ड लाईफ किंवा पक्ष्यांचे, प्राण्यांचे, छोट्या छोट्या किड्यांचे जाऊन फोटोज घेतो. फोटोज घेणं खूपच म्हणजे इझी आहे असं मी म्हणेन. म्हणजे आपल्याला जाऊन फक्त कॅमेरा समोर ठेवायचा, आपला फोन समोर ठेवायचा आहे आणि फोटो काढायचा आहे. पण व्हिडिओज जेव्हा आपण काढतो ते पण असं नाही की खूप डिफिकल्ट आहे, पण आपल्याला माहिती नाही की त्या व्हिडिओजचं आपण काय करू शकतो. त्यामुळे लोक व्हिडिओज काढण्यावर एवढा भर देत नाहीत, ते जास्त करून फोटोजच काढतात. पण व्हिडिओज जर काढले तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की तुम्ही तिकडे जी रिअल मध्ये होतं, जी तिकडे जे जसं की समजा एखादा टायगर एखाद्या डिअरच्या मागे लागलाय आणि त्याचा जर तुम्ही व्हिडिओ काढला तर जे दुसरे लोक बघतील तर त्यांना पण कळेल की ऍक्च्युअल मध्ये काय होतंय. पण जर तुम्ही तोच फोटो काढला तर ते तिकडचे जे जो रॉ ऍक्शन आहे किंवा तिकडे जे होतंय ते लोकांपर्यंत एकदम कन्वे होत नाही. स्टोरी जी आहे ती आपण सांगू नाही शकत. आणि असं मला वाटतं की व्हिडिओ जर काढला तर आपण जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतो. तो जास्त एंगेजिंग असतो कारण त्याच्यामध्ये काही ना काहीतरी होत असतं आणि जे होतंय ते रिअल मध्ये आपण कॅप्चर केलेलं असतं. त्यामुळे ते खूपच महत्वाचं आहे की आपण व्हिडिओ शूट करू शकतो त्याच्यामुळे. आणि त्यामुळे कसं आहे की लोक जे बघतात त्यांचं अटेन्शन पण वाढतं. म्हणजे बघतात आणि ते कॉन्स्टंटली, आपण असं नाही की फोटो बघितला आणि परत पुढे गेले. आता असं झालंय इंस्टाग्रामच्या मुळे लोकांचे अटेन्शन स्पॅन खूप कमी झालेत. पण व्हिडिओ एक अशी गोष्ट आहे ज्याच्यामुळे आपण आपली गोष्ट लोकांपुढे खूप चांगल्या प्रकारे मांडू शकतो. आणि त्यामुळे मला असं वाटतं की व्हिडिओज घेणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत की ऍडव्हान्टेजेस काय आहेत व्हिडिओज घेण्याचे आणि फोटोज घेण्याचे. दोघांचेही वेगवेगळे ऍडव्हान्टेज आहेत. पण मला असं वाटतं की व्हिडिओमुळे तुम्ही इमोशनल लेवलवर लोकांची जास्त कनेक्ट करू शकता. जसं तुम्ही एखाद्या बॉलिवूड मूवीला किंवा एखाद्या मराठी मूवीला बघायला गेला, त्या फिल्ममध्ये तुम्हाला पूर्ण स्टोरी त्या व्हिडिओ फॉर्म मध्येच कळते. आणि ती जी स्टोरी आहे, ती गोष्ट जी आपल्याला कळते ती फक्त व्हिडिओ थ्रू होऊ शकते असं मला वाटतं. ऑब्व्हियसली आपण पुस्तकं वाचतो आणि त्याच्यामध्ये पण आपण आपल्या इमॅजिनेशननी आपण स्टोरीज विचार करू शकतो. पण जेव्हा एका चित्रपटाच्या रूपात ते मांडलं जातं तर ते अजूनच जास्त लोकांपर्यंत पोचतं आणि खूपच सोप्या पद्धतीने लोकांपर्यंत अशा गोष्टी पोचू शकतात. त्यामुळे मी असं म्हणेन की व्हिडिओ हा एक खूपच महत्वाचा दुवा आहे ज्याच्या थ्रू आपण आपली गोष्ट सगळ्यांना सांगू शकतो. तर ते खूपच मजेशीर गोष्ट आहे असं मला वाटतं आणि खूपच म्हणजे एक एनरिचिंग एक्सपिरियन्स असं मी म्हणेन. आणि असं पण होऊ शकतं की तुम्ही जेव्हा व्हिडिओ काढता ती एक एक्साइटिंग मोमेंट असू शकते. म्हणजे जसं मी म्हणालो, टायगर एखाद्या डिअरला हंट करतोय किंवा हत्ती काहीतरी झाडावरचं खातोय आणि ते जर तुम्ही डॉक्युमेंट केलं तर ते परत जाऊन तुम्ही जेव्हा बघता तर त्या मुवमेंट्स बघून तुम्ही त्या वेळेत परत पोहोचू शकता. म्हणजे तुम्हाला व्हिडिओ बघून असं वाटेल की अरे हा, मी इथे गेलो होतो, काझीरंगामध्ये गेलो होतो किंवा कॉर्बेट नॅशनल पार्कला गेलो होतो किंवा संजय गांधी नॅशनल पार्कला गेलो होतो आणि तिथे ही गोष्ट झाली. त्यामुळे एक लाईफ टाईम मेमरी तुम्ही क्रिएट करू शकता असं मला वाटतं जेव्हा तुम्ही व्हिडिओ बनवता. आणि आता आपण ज्या एज मध्ये राहतोय, जर तुम्ही बघाल आसपास सगळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स
जसं की फेसबुक असेल, युट्यूब असेल किंवा इंस्टाग्राम असेल, ते व्हिडिओजला खूप जास्त प्रमोट पण करतायत. कारण की त्यांना माहिती की लोक व्हिडिओज जास्तीत जास्त बघतायत, जास्त कन्झ्युम करतायत आणि त्यांना पण स्वतःचा प्लॅटफॉर्म त्यांनी आधी फोटो शेअरिंगसाठी होता इंस्टाग्राम, पण आता जास्तीत जास्त रील्स त्याच्यावर बनतात. काही रील्स काय कामाच्याही नसतात, पण अशा पण रील्स बनतात ज्या आपल्यासाठी काही आपल्याला हेल्प करू शकतात, एक नवीन इन्फॉर्मेशन देऊ शकतात किंवा एखाद्या नवीन जागेची माहिती देऊ शकतात. तर व्हिडिओ असा माध्यम आहे ज्याच्यातून आपण ह्या सगळ्या गोष्टी साध्य करू शकतो. आणि आज आपल्याला आपल्या फोनवरच आपण सगळं काम करू शकतो. त्यामुळे असं नाहीये की खूप मोठं रॉकेट सायन्स आहे व्हिडिओ बनवणं. व्हिडिओ बनवणं खूप सोपं झालेलं आहे. म्हणजे असं नाही की फक्त शूट करण्याची गोष्ट करतोय मी. जेव्हा तुम्ही व्हिडिओज शूट करता त्याच्यानंतर त्याला एडिट करणं पण आता सोपं झालेलं आहे, कारण ते सगळं आपल्या फोनवर आलंय. आणि एका व्हिडिओमध्ये किंवा एका फिल्ममध्ये सगळ्यात महत्वाच्या गोष्टी काय असू शकतात, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आधीच जसं मी म्हटलं होतं, एक चांगली स्टोरी, एक चांगली गोष्ट, एक चांगला स्क्रिप्ट किंवा एक चांगला प्लॉट. आता तुम्ही बघताय की बऱ्याचशा बॉलिवूड मूवी पडतायत आणि त्याचं कारण असं आहे की त्याच्यामध्ये काहीही स्टोरी नाहीये, लोकांना ते आवडत नाहीये. आणि आपलं मराठी इंडस्ट्रीमध्ये जर तुम्ही बघाल तर किती चांगल्या फिल्म्स येत आहेत ज्याच्यामध्ये खूप चांगल्या चांगल्या स्टोरीज आहेत. आणि आजच मला माहित नाही किती लोकांनी हे बघितलंय, पण आजच एक बॉलिवूड मूवी रिलीज झाली आहे संभाजी महाराजांवर, ती म्हणजे छावा. आणि ती पण एका पुस्तकावरून, जे शिवाजी सावंतांचं पुस्तक आहे छावा, त्याच्यावरूनच घेतलेली आहे. तर या मूवीला आय थिंक जास्तीत जास्त प्रतिसाद आता मिळणार आहे, कारण ही गोष्ट सगळ्यांपर्यंत पोचवायची आहे. आणि मला असं वाटत नाही की कारण मराठी साहित्य जे आहे जे ते मराठी लोकांपर्यंतच पोचलेलं होतं, पण या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा त्या मूवीच्या माध्यमातून आता पूर्ण भारताला संभाजी महाराजांचं काम, स्वराज्याबद्दलचं काम समजेल असं मला वाटतं. तर हे एक तुम्हाला एक छोटंसं एक्झाम्पल आहे. आणि तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एक चांगली स्टोरी. जर चांगली स्टोरी असेल तर तुम्ही कुठल्याही कॅमेरानी, फोनच्या कॅमेरानी किंवा प्रोफेशनल कॅमेरानी शूट कराल तर तुमची जी फिल्म असेल किंवा व्हिडिओ असेल ते चांगलंच होणार आहे, जर तुमची स्टोरी चांगली असेल. आणि जेव्हा आपण शूट करतो तेव्हा बऱ्याच गोष्टी असतात. म्हणजे आपण जेव्हा फोटो घ्यायला जातो तेव्हा आपण एकच फोटो घेतो किंवा 10 फोटो घेऊ एका गोष्टीचे आणि नंतर आपण ती गोष्ट सोडून देऊ. पण जर आपण व्हिडिओ बनवणार असू तर आपल्याला वेगवेगळ्या गोष्टीचा विचार करायला लागतो. समजा एक हत्ती आहे आणि तो एक मध्ये उभा आहे आणि तो तिकडे ग्रास खातोय, त्याच्या सोंडेनी ते ग्रास तोडतोय आणि ते खातोय. एका फोटोमध्ये जर ते दाखवायचंय तर ते डिफिकल्ट असू शकतं. तुम्हाला एक क्लोजअप फोटो घ्यावा लागेल किंवा एक वाईड फोटो घेऊ शकता. पण जर तुम्ही व्हिडिओ घेऊ शकता तर तुम्ही इथे वेगवेगळे शॉट्स घेऊ शकता. जिथे एक वाईड शॉट असेल, समजा तुम्ही पूर्ण मोठं असं ग्रासलँड आहे काझीरंगाचा आणि तिथे हत्ती उभा आहे असा तुम्ही विचार केला तर तुम्हाला पूर्ण ग्रासलँड दाखवता येईल. त्यानंतर तुम्ही झूम करून हत्तीला दाखवू शकता, त्यानंतर अजून झूम करून त्याची सोंड दाखवू शकता की ती ग्रास तोडतोय. आणि असे वेगवेगळे शॉट्स घेऊन तुम्ही एकत्र करून एक स्टोरी सांगू शकता की कसा हत्ती ग्रास खातो. तर हे गवत खाण्याचं जे त्याचं काम आहे ते पूर्ण एक वेगवेगळ्या शॉर्ट तुम्ही एकत्र करून सांगू शकता. तर त्यामुळे वेगवेगळे शॉर्ट्स तुम्ही घेऊन एक स्टोरी सांगू शकता. तर ही एक महत्वाची गोष्ट आहे एका चांगल्या व्हिडिओमध्ये. आणि तिसरी गोष्ट जी आपण जास्ती नोटीस करत नाही ती म्हणजे साऊंड. आता व्हिडिओ म्हणजे ऑडिओ व्हिज्युअल, ऑडिओ म्हणजे साऊंड आणि व्हिज्युअल म्हणजे आपण जे बघतो फोटोज ते. तर दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे हे. त्यामुळे साऊंड किंवा आवाज हा खूप महत्वाचा आहे आणि म्युझिक जे असतं ते खूप महत्वाचं आहे, कारण त्याच्या थ्रू आपण इमोशन्स कन्वे करतो. आपण वेगवेगळ्या प्रकारची गाणी ऐकतो, जसं की काही गाणी आपल्याला दुखी करतात, काही गाणी आपल्याला हसवतात,
तर अशी वेगवेगळी गाणी आहेत. तर त्याप्रमाणे जी म्युझिक आपण वापरतो त्यांनी आपण एक इमोशन कन्व्हे करण्याचा प्रयत्न करतो आणि आपण असं म्युझिक वापरू शकतो ज्याच्या थ्रू आपल्याला त्या फिल्म मध्ये आपल्याला काय सांगायचंय, कुठल्या पद्धतीची स्टोरी सांगायची आहे, एक ट्रॅजेडी सांगायची आहे, कॉमेडी सांगायची आहे, ऍक्शन सांगायचंय, काय आपल्याला करायचंय ते म्युझिक थ्रू आपण कन्व्हे करू शकतो. आणि जेव्हा एक हत्ती, परत आपण हत्तीवर जातोय, हत्ती जर गवत खातोय तर आवाज कसा होतो, गवत तोडण्याचा जो आवाज आहे किंवा गवत तोंडात टाकण्याचा हत्तीचा जो आवाज आहे, त्याच्या सोंडीचे जे आवाज आहेत, त्याचा स्वतःचा जो ट्रम्पेटिंगचा आवाज आहे, तो वेगवेगळे आवाज आपल्याला तिथे ऍड करायला लागतात. आणि कधी कधी आपण ऑन फील्ड पण ते आपण रेकॉर्ड करतो आणि ते जेव्हा आपण टाकतो ना ते खूप रिअलिस्टिक होतं. व्हिडिओ जो आपण बनवतो तो रिअलिस्टिक होतो. तर त्यामुळेच आवाज हा खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि त्याबरोबरच आपण हत्ती कोणत्या जागेवर आहे, बी रोल म्हणजे ते जंगल आपण जर आपल्याला दाखवायचं असेल तर पहिले आपण एस्टॅब्लिश करू की अरे हा हत्ती काझीरंगामध्ये आहे. एखादा बोर्ड असेल जिथे काझीरंगा नॅशनल पार्क असं लिहिलंय ते आपण आधी दाखवू. त्यानंतर आपण दाखवू की हा एवढा मोठा इकडचा ग्रासलँड आहे आणि या ग्रासलँडमध्ये या गवतामध्ये हत्ती उभा आहे. तर ते वेगवेगळे जे शॉट आहेत ते पण तुम्हाला घ्यावे लागतात. आणि समजा जसं मी म्हणालो आधी टायगरचं एक्झाम्पल दिलं होतं, वाघ जर एखाद्या हरणाची शिकार करत असेल, ती सगळ्यात मोठी नॅचरल हिस्ट्री मोमेंट आहे. तर ती मोमेंट जी कॅप्चर करायची असेल ती तुम्ही व्हिडिओ थ्रू एकदम चांगल्या पद्धतीने कॅप्चर करू शकता आणि नंतर वेगवेगळे शॉट्स घेऊ शकता, जसं की टायगर किंवा वाघ असा डिअरच्या मागे कसं लपून लपून जातोय हे कॅप्चर करून तुम्ही एक स्टोरी बनवू शकता. तर ह्या सगळ्या गोष्टीचा आपण विचार करायला लागतो जेव्हा आपल्याला एक व्हिडिओ बनवायचा आहे. आणि आता एक छोटासा आपण व्हिडिओ बघूया. हा एक 3 मिनिटाची एक शॉर्ट फिल्म आहे जी मी गोल्डन लंगूर किंवा सोनेरी जे माकड आहे, आसाममध्ये खूपच रेअर माकड आहे हे, त्याचा मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. जगामध्ये 2500 माकडं आहेत आणि जास्तीत जास्त ते आसाममध्ये आणि भूतानमध्येच मिळतात, बाकी कुठे ते मिळत सुद्धा नाहीत. तो त्याची ही फिल्म आहे, ती मी आता प्ले करतोय. Assam, the land of the Mahabahu Brahmaputra, a paradise blessed with nature's bounty, a land filled with craft and culture. Situated amidst lush green valleys and majestic mountains, it is a magical place filled with diversity. The pulsating Bihu dance and the spiritual and equally energetic Gayan Bayan add charm to Assam's glorious traditions. Assam is a treasure trove for wildlife and natural beauty. The great Indian one-horned rhino is the pride of the state. From India's endangered primates to flamboyant and colorful birds, from titans like Indian elephants and wild water buffaloes to enigmatic Royal Bengal tiger, Assam is a paradise for nature lovers. One such destination filled with sublime beauty of nature is Kakoijana Reserve Forest. It is the abode of the rare and endangered primate, the golden langur. Every morning, the villagers of Kakoijana wake up to the hustle bustle of these friendly primates, whom they call Khonali Bandhu, translating literally to golden monkeys. Beautiful, shy and enigmatic, these incredible creatures are from the early days of our planet Earth. But today, golden langurs are one of the world's 25 most endangered primate species. But here in Kakoijana, located in Bongaigaon, Assam, they are making their return to a safe haven in their future for survival.
More than 600 golden langurs inhabit this small landscape. All this is only possible because of the loving people of Assam and Kakoi Jana. With their love and care and support from conservation bodies and Forest Department of Assam, we can stop golden langurs from becoming extinct. This is an amazing conservation story of communities living together with the forest and its inhabitants. We hope the golden langurs increase in numbers and their species thrives. सो तुम्ही सगळ्यांनी तो व्हिडिओ बघितला गोल्डन लंगूरचा, आणि मी आता ज्या गोष्टी सांगितल्या होत्या त्या तुम्ही त्याच्यामध्ये नोटीस केल्या असतील. पहिले मी गोल्डन लंगूरचं दाखवलंच नाही. पहिले मी आसाम बद्दल सांगत होतो की आसामचं लँडस्केप कसं आहे, तिथे कसं आहे, जंगल कसं आहे, तिकडे फील्ड्स कसे आहेत, तिकडची शेती कशी आहे त्याच्याबद्दल मी सांगितलं. तिकडचं कल्चर काय आहे, तिकडे गायन बायन जे होतं किंवा मुखभावना जे म्हणतात त्याचे थोडेसे शॉर्ट्स दाखवले, आणि मी लोकेशन इस्टॅब्लिश केली. आणि त्यानंतर तिकडच्या वाईल्ड लाईफ बद्दल मी माहिती सांगितली की तिथे एक शिंगी गेंडा, त्यानंतर हुलॉक गिबन, त्यानंतर वाघ, हे वेगवेगळे प्राणी तिथे मिळतात. हत्ती, वाईल्ड वॉटर बफेलो, हे सगळे तिथे मिळतात. पण त्यामध्येच अजून एक महत्वाचा प्राणी म्हणजे गोल्डन लंगूर, असा मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला. आणि नंतर मी गोल्डन लंगूर बद्दल थोडीशी माहिती दिली आणि तिकडच्या लोकांना पण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह केलं, कारण ते लोकच तिथे काम करतात ते गोल्डन लंगूर वाचवण्यासाठी. आणि छोट्याशा त्या 3 मिनिटाच्या वेळेत मी या सगळ्या गोष्टी दाखवू शकलो, कारण मी व्हिडिओज असे घेतलेले होते की मी एक स्टोरी फॉर्म करू शकतो. तर एक एक्झाम्पल होतं. तर ह्याच्याबद्दल तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही चॅटमध्ये डेफिनेटली टाकू शकता, आपण ते नंतर डिस्कस करूया. आणि आता आपण थोडंसं टेक्निकल होतोय, थोडंसं अजून डीप आपण जातोय या विषयामध्ये. त्या म्हणजे आपण जेव्हा कुठलीही एखादी फिल्म बनवतोय, ती वाईल्ड लाईफची असो किंवा ती लोकांबरोबर असेल, डॉक्युमेंटरी असेल किंवा ती एक फिक्शन फिल्म असेल ज्याच्यामध्ये मेडअप स्टोरी आहे, म्हणजे अशी स्टोरी आहे जी रिअल मध्ये झाली पण नसेल, पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ती स्टोरी आहे. आणि त्याचं असं आपण अशी ती मांडतो की थोडं थोडं रिव्हील होत जातं आणि इंटरेस्ट लोकांचा राहतो त्याच्यामध्ये, आणि एंडला जाऊन एक क्लायमॅक्स येतो. तर स्टोरी म्हणजे काय, तर स्टोरीज आर फॅक्ट्स रॅप्ड अप इन इमोशन्स. म्हणजे इन्फॉर्मेशन आणि माहिती ती इमोशन्स मध्ये जेव्हा दोन्ही गोष्टी मिक्स होतात तेव्हा एक स्टोरी बनते. लहानपणी तुम्हाला तुमच्या आजी आजोबांनी गोष्टी सांगितल्याच असतील किंवा शाळेमध्ये पण तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी ऐकल्या असतील, आणि त्या अजून आपल्याला लक्षात राहतात कारण की त्यांचं एक जे सांगण्याचे वे आहे किंवा त्यांनी जे इमोशन्स त्यावेळी कन्वे केलेले होते ते खूप महत्वाचे आहेत. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट एका स्टोरीमध्ये काय असू शकतात, तर या काही गोष्टी आहेत. म्हणजे असं नाहीये की हे एकदम परफेक्ट आहे, पण या गोष्टी सगळ्या स्टोरीज मध्ये असतातच. सगळ्यात महत्वाचं म्हणजे कॅरेक्टर म्हणजे तुमचा हिरो, हिरोईन किंवा विलन, हे तुमचे कॅरेक्टर्स आहेत. आणि प्राण्यांच्या ह्याच्या म्हणजे जगामध्ये पण हिरो, हिरोईन आणि विलन असू शकतात. तर जेव्हा तुम्ही एखाद्या टायगरचं हंट बघाल आणि समजा आपण ते हरणाच्या दृष्टिकोनातून दाखवलं, तर हरिण हिरो असू शकतो आणि वाघ विलन पण असू शकतो. तुम्हाला मोगलीची गोष्ट आठवतच असेल, लहानपणी आपण दूरदर्शनवर जंगल बुक बघितलेलं आहे. त्याच्यामध्ये शेर खान हा विलन असतो आणि मोगली हिरो असतो. पण म्हणजे जर आणि ऍक्च्युली बघायला गेलं जंगलामध्ये तर डिअर हा हिरो आहे, कारण डिअर कोणाला मारत नाहीये, पण वाघ हा जाऊन डिअरला मारतोय, तर तो विलन असू शकतो. पण म्हणजे असं आपण कॅरेक्टर्स आपण बनवतो आणि कुठल्याही प्राण्याला आपण एक कॅरेक्टर देतो.
तो हिरो पण असू शकतो, तो विलन पण असू शकतो. आणि मगच आपण ते इमोशन जेव्हा त्यांच्याशी जोडलं जातं ना, तेव्हा आपण त्या कॅरेक्टर्स बद्दल केअर करू शकतो. तेव्हा आपण त्या कॅरेक्टर्स बद्दल आपल्याला थोडंसं असं वाटेल की अरे हा जगला पाहिजे, अरे नाहीतर अरे हा तर विलन आहे, हा चुकीच्या गोष्टी करतोय. हे सगळं जेव्हा आपण त्यांच्याशी कनेक्ट करतो तेव्हा होऊ शकतं. त्यामुळे जी आपण जे मूवीज बनवतो, जे फिल्म बनवतो, जे बॉलिवूडमध्ये बनतात, त्याच्यामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या डॉक्युमेंटरीमध्ये सुद्धा अप्लाय होतात. तिकडच्याच गोष्टी आपण इथे वापरून डॉक्युमेंटरीज बनवतो. त्यानंतर ह्या आपण जेव्हा एक वाईल्ड लाईफ फिल्म बनवतोय तर त्याची सेटिंग सगळ्यात महत्वाची आहे. म्हणजे आपण समजा एखादी स्नो लेपर्डवर डॉक्युमेंटरी बनवतोय आणि ती कुठे होते, ती बर्फाच्या ठिकाणी हिमालयामध्ये होते, तर ते दाखवणं गरजेचं आहे. किंवा आपण एखाद्या बेडकाची गोष्ट सांगतोय आणि ती कुठे होईल, एखाद्या अशा जंगलामध्ये जिथे पाऊस होतोय आणि पावसामध्ये बेडूक खूप ऍक्टिव्ह असतात आणि त्यावेळी ती गोष्ट घडते, तर ते दाखवणं गरजेचं आहे. आणि म्हणजे टाइम अँड प्लेस वेअर दिस इज ऍक्च्युअली हॅपनिंग, त्यांचा जो नॅचरल हॅबिटॅट आहे ते सगळ्या गोष्टी दाखवणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर आपण एक प्लॉट बनवतो. प्लॉट म्हणजे वेगवेगळे इव्हेंट्स काय काय होतात. समजा एखाद्या बेडकाची आपण लाईफ सायकल दाखवत असेल तर आपण पहिले काय दाखवणार, 2 बेडका आहेत, त्यांचं समजा डान्सिंग फ्रॉग आहे जो वेस्टर्न घाट्स मध्ये मिळतो, असा फ्रॉग आहे जो स्वतःचा पाय असा वर करून, फुट फ्लॅगिंग म्हणतात त्यांना, ते करून तो फिमेलला अट्रॅक्ट करतो. आणि दुसऱ्या मेल्स जे आहेत ते एक दुसऱ्याला पाय दाखवून त्यांच्या एक दुसऱ्यांमध्ये झगडा पण होतो किंवा मारामारी पण होते. आणि शेवटी जो जिंकतो तोच त्या फिमेल बरोबर मेट करतो आणि त्यानंतर त्यांची लाईफ सायकल सुरू होते. ते म्हणजे की फिमेल अंडी देते आणि मग त्या अंड्यातून एखादा टॅडपोल बाहेर येतो आणि मग तो पाण्यात जातो आणि मग तो मोठा होऊन एक फ्रॉग बनतो. तर हा एक सिक्वेन्स आहे, ही एक लाईफ सायकल आहे. तर वेगवेगळे जे छोटे छोटे इव्हेंट्स आहेत ते एकत्र केल्यावर तुमची स्टोरी बनते, त्याला स्टोरी तुम्ही सांगू शकता. आणि आता ज्या स्टोरीमध्ये एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कॉन्फ्लिक्ट. म्हणजे जर विलन नसेल तर हिरोला काही भाव मिळेल का? नाही. मग विलन किंवा कॉन्फ्लिक्ट किंवा एखादा अशी गोष्ट म्हणजे सर्व्हायव्हल चॅलेंजेस, एन्व्हायरमेंटल थ्रेट, तसं क्लायमेट चेंज ही एक खूप मोठी चॅलेंज आहे जी त्या बेडकाला सुद्धा लागू होते. त्याचं पण खाणं, त्याची जिथे तो राहतोय ते सगळं नष्ट होतंय कारण क्लायमेट चेंज होतोय. तर ही गोष्ट आपण कशी इन्क्लूड करू शकतो स्टोरीमध्ये ते तुम्ही विचार केला, मगच तुमचा जो स्टोरी आहे त्याला अजून जास्त व्हॅल्यू मिळेल आणि लोक त्याच्यामध्ये अजून इंटरेस्टेड राहतील. आणि तुम्ही कोणत्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी स्टोरी सांगताय, म्हणजे तुम्ही बेडकाच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी पण स्टोरी सांगू शकता किंवा तुम्ही एखाद्या नरेटरच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी पण सांगू शकता. आणि बेडूकच तुमचा हिरो असू शकतो आणि तोच सांगू शकतो त्याची गोष्ट, किंवा एक नरेटर सांगतोय की अशा जंगलामध्ये 2 बेडकं आहेत आणि ती डान्सिंग फ्रॉग आहेत आणि त्यांची ही लाईफ सायकल आहे, असं आपण होऊ शकतं. किंवा तुम्ही त्या बेडूकच सांगेल की मी एक डान्सिंग फ्रॉग आहे आणि मी या छोट्याशा नाल्यामध्ये राहतो आणि आता मला एक माझी हिरोईन शोधायची आहे. तर असं पण आपण विचार करू शकतो की कोणत्या पद्धतीने आपण ही स्टोरी सांगायची आहे, त्याचा पॉइंट ऑफ व्ह्यू काय आहे. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही एक स्टोरी बनवताना विचार केला पाहिजे आणि मग जाऊन तुम्ही शूट करा. सो जेव्हा तुम्ही शूट करायला जाता तेव्हा तुम्ही कोणती गोष्ट वापरणार. तर सगळ्यांना असं वाटतं की फिल्म्स मोठ्या मोठ्या कॅमेऱ्यांनीच बनतात, पण असं नाहीये. ऑब्व्हियसली खूप गोष्टी आहेत ज्याला कॅमेराची गरज आहे, पण आता फोन्स पण एवढे स्मार्ट झालेले आहेत किंवा एवढे इफेक्टिव्ह झालेले आहेत की ते पण घेऊन आपण चांगल्या फिल्म्स बनवू शकतो. मी युट्यूबवर काही असे पण व्हिडिओज बनवले जे मी माझ्या फोननी शूट केलेले आहेत. अर्धी गोष्ट पूर्ण फोननी शूट केली आहे आणि काही गोष्टी आहेत ज्या कॅमेरानी शूट केल्यात. तर असं नाहीये की मी फोन नाही वापरत. फोन पण एक खूपच महत्वाचं टूल झालंय आजकाल ज्याच्या थ्रू तुम्ही फिल्म बनवू शकता. पण डेफिनेटली मी असं नाही म्हणणार की फिल्म मेकिंग मध्ये इक्विपमेंट कमी लागते.
एक बरीच इक्विपमेंट इथे पण लागते आणि वाईल्ड लाईफ फिल्म मेकिंग असेल तर अजून जास्त इक्विपमेंट लागते. तर या फोटोज मध्ये जे दिसतात त्याच्यापेक्षा जास्तच आहे माझ्याकडे इक्विपमेंट. पण काही गोष्टी जशा ड्रोननी आजकाल तुम्ही एरियल शॉट्स घेऊ शकता. तुम्ही जंगल केवढं मोठं आहे किंवा समुद्र केवढा अथांग आहे हे दाखवू शकता. आधी एवढं इझी नव्हतं, आधी हेलिकॉप्टर थ्रू जाऊन ते करायला लागायचं, पण आता ड्रोन्समुळे तुम्ही ते खूपच सोप्या पद्धतीने शूट करू शकता. त्यानंतर मोठी लेन्स किंवा छोटी लेन्स. मोठी लेन्स झूम लेन्स आहे जी पक्ष्यांसाठी किंवा लांब असलेल्या प्राण्यांसाठी वापरतो. वाईड अँगलनी मी लँडस्केपचं शॉट घेऊ शकतो. मॅक्रो लेन्सनी मी छोट्या छोट्या जे किडे किंवा बेडूक या सगळ्या गोष्टींचे मी शॉट घेऊ शकतो. त्याबरोबर एक ट्रायपॉड असणं खूप गरजेचं आहे, कारण की आपण हातात घेऊन जर कॅमेरा वापरला, फोटो काढण्यासाठी सोपं आहे ट्रायपॉडवर, पण ट्रायपॉडच्या विदाउट अ ट्रायपॉड. पण जर ट्रायपॉड आहे तुमच्याकडे तर तुम्ही व्हिडिओ काढण्यासाठी ट्रायपॉडचा वापर जरूर केला पाहिजे, कारण जो व्हिडिओ आहे तो शेकी नाही येणार, तो हलणार नाही आणि एक स्टेबल व्हिडिओ येईल. कारण की आपला जो डोळा आहे तो स्टेबल गोष्टी बघण्यासाठी खूप जास्त ट्रेंड आहे. जर जास्त शेकी असेल तर आपण ते बघणार सुद्धा नाही. त्यामुळे तसं स्टेबल फुटेज काढण्यासाठी ट्रायपॉडचा वापर तुम्ही जरूर केला पाहिजे. आणि तुम्हाला जे लेन्सेस हवेत ते तुम्ही विचार करू शकता. समजा तुम्हाला एखाद्या बर्डचं शूट करायचं आहे तर तुम्हाला लागेल एक झूम लेन्स. पक्ष्याचं शूट करण्यासाठी तुम्हाला डेफिनेटली 300च्या वर लागू शकते, 300 mm च्या वर लेन्सेस लागू शकतात. पण जर माणसांचं शूट करायचं आहे तर तेवढी मोठी लेन्स लागणार नाही. एक छोटी लेन्स जसे 1855 किंवा 2470 या लेन्सेसचा वापर करून सुद्धा तुम्ही माणसांचं शूट करू शकता. आणि जर तुम्हाला आवाज रेकॉर्ड करायचा आहे तर माईक वापरणं गरजेचं आहे. माईक वापरून तुम्ही क्लिअर आवाज रेकॉर्ड करू शकता. तर या काही गोष्टी आहेत ज्या खूप गरजेच्या आहेत जेव्हा तुम्ही फील्डमध्ये जाऊन शूट करता. आणि जेव्हा तुम्ही फील्डमध्ये जाता तेव्हा तुम्ही कसं रेडी होऊ शकता, तर ही एक छोटीशी चेकलिस्ट आहे त्याच्यासाठी की एक्सपिरियन्स गाईड्स बरोबरच बाहेर जा आणि वाईल्ड लाईफ मध्ये जेव्हा तुम्ही फिल्म करताय किंवा फोटो सुद्धा काढताय त्यांच्या बरोबर गेला तर तुम्हाला त्यांचं बिहेवियर कळेल आणि तुम्हाला कळेल की कोणती गोष्ट तुम्हाला रेकॉर्ड केली पाहिजे. आणि ते बिहेवियर समजणं किंवा प्राण्यांबद्दलची जी माहिती आहे ती असणं खूप गरजेचं आहे जेव्हा तुम्ही वाईल्ड लाईफ फिल्म मेकिंग करता. आणि आय थिंक सगळ्यात महत्वाची गोष्ट तीच आहे, कारण की जर एक फिल्म मेकर असा आहे जो ऍड मध्ये काम करतोय, ऍड्स बनवण्याचं काम करतोय, तो वाईल्ड लाईफ फिल्म मेकर बनणं कठीण आहे, कारण त्याला वाईल्ड लाईफची माहिती नसेल. तर त्यामुळे ती माहिती असणं सगळ्यात महत्वाचं आहे पहिल्यांदा. आणि जर तुम्ही कुठे जाताय आणि एखादं नॅशनल पार्कच्या आतमध्ये फिल्म बनवण्याचा प्लॅन करताय तर परमिशन घेणं पण खूप गरजेचं आहे. आणि ते परमिशन्स आजकाल तसं सोपं झालेलं आहे. तुम्ही ऑनलाईन पण अप्लाय करू शकता किंवा तुम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंटला जाऊन भेटून तुम्ही बोलू शकता की ओके मला एक अशी फिल्म बनवायची आहे. समजा पुण्यामध्ये तुम्हाला तिथे लांडगी आहेत आणि लांडग्यांवर फिल्म बनवायची आहे, तर तुम्हाला पुण्यामध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंटकडे जाऊन परमिशन घ्यावी लागेल की आम्हाला इकडे लांडग्यांवर फिल्म बनवायची आहे, तर आम्ही हे करणार आहे, हे आमचं परमिशन लेटर आहे. जेव्हा ते तुम्हाला परमिशन देतील तेव्हा तुम्ही जाऊन फिल्म करू शकता. फोटोग्राफीला ह्या गोष्टी लागत नाही, त्यामुळे फोटोग्राफी थोडीशी सोपी होऊन जाते. पण जर तुम्हाला चांगली फिल्म बनवायची असेल तर तुम्हाला परमिशन घेणं गरजेचं आहे फॉरेस्ट डिपार्टमेंटचं. पण जर हॉबी म्हणून तुम्ही करत असाल तर परमिशनची गरज नाहीये. तुम्ही जाऊन व्हिडिओज रेकॉर्ड करू शकता आणि छोटंसं एक त्याचं कंपायलेशन नंतर बनवू शकता. तर अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत ज्या गरजेच्या आहेत. आणि आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुम्ही जाऊन जेव्हा शूट केलेलं आहे त्यानंतर तुम्ही घरी आला तर आता त्याचं एक चांगला फिल्म बनवणार कसं, तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट येते ती म्हणजे पोस्ट प्रोडक्शन किंवा एडिटिंग. एडिटिंग म्हणजे काय, तर तुम्ही जे शूट केलंय त्याला एकत्र कसं करू शकता, त्याला तुम्ही त्याच्यामध्ये जे एक्स्ट्रा घेतलंय ते कापू कसं शकता, तुम्हाला जो शॉट हवाय तो कसा ठेवू शकता, आणि तुम्ही जो ऑडिओ रेकॉर्ड केलाय किंवा तुम्ही वेगळं काहीतरी रेकॉर्ड केलंय तर ते सगळं एकत्र करून एक संध फिल्म कशी बनवू शकता, तर हे सगळं एडिटिंग मध्ये होतं.
आणि एडिटिंग मध्ये पहिल्यांदा आपण सगळं फुटेज जे आपण शूट केलंय ते आपण एकत्र करतो. त्यानंतर त्याला आपण कट करतो. थोडं त्या सॉफ्टवेअर्स आहेत त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी होऊ शकतात. आजकाल फोनमध्ये पण तुम्ही हे सगळं करू शकता. आणि मग एकत्र केल्यानंतर आपण त्याच्यामध्ये साऊंड डिझाईन करू शकतो, म्युझिक टाकू शकतो. आणि म्युझिक पण आपल्याला म्हणजे तुम्ही आता अशा पण गोष्टी आहेत की तुम्ही कंपोज पण करू शकता किंवा ऑनलाईन तुम्हाला युट्यूबवर पण अशी फ्री गाणी मिळू शकतात जी तुम्ही वापरू शकता आणि ते तुम्ही टाकून त्याच्यामध्ये म्युझिक टाकू शकता. जर समजा तुम्हाला तुम्ही पक्ष्याचं शूट केलंय आणि तुम्हाला आवाज तिकडे रेकॉर्ड करता आला नाहीये, समजा एखादा कावळा आहे आणि त्याचा कावकाव करण्याचा आवाज आहे तुम्हाला रेकॉर्ड नाही करता आला, तर तुम्हाला तो ऑनलाईन सुद्धा मिळू शकतो आणि तुम्ही तो मॅच करून एडिटिंग मध्ये टाकू शकता आणि असं वाटेल की तो कावळाच तो आवाज करतोय. आणि एडिटिंगमुळे हे सगळं पण पॉसिबल आहे. त्यानंतर तुम्ही त्याचे कलर्स, जसं तुम्ही फोटोला एडिट करता तसं व्हिडिओला पण तुम्ही एडिट करू शकता. कलर्स वगैरे पण चेंज होऊ शकतात आणि नंतर तुम्ही एक फायनल त्याचं एकत्र केलेला व्हिडिओ एक्सपोर्ट करू शकता. आणि त्याच्यासाठी मी हे सॉफ्टवेअर्स वापरतो. हे वेगवेगळे सॉफ्टवेअर्स आहेत. कम्प्युटरवर मी अडॉबचे प्रोडक्ट वापरतो, प्रीमियर प्रो. एक फ्री सॉफ्टवेअर आहे डाविन्सी रिझॉल्व, ते पण तुम्ही वापरू शकता. आणि त्याचे युट्यूबवर तुम्हाला ट्युटोरियल मिळतीलच की कसं तुम्ही वापरू शकता. आणि जर तुम्ही फोन वापरताय तर फोनमध्ये पण आजकाल ऍप्स आहेत जसं VN व्हिडिओ एडिटर किंवा कॅपकट. आणि एवढं सोपं झालंय की त्याच्यामध्ये फक्त व्हिडिओ इम्पोर्ट करायचा आणि त्याच्यातले इफेक्ट फक्त अप्लाय करायला लागतात आणि ते कोणीही शिकू शकता आज. आणि तुम्ही चांगले व्हिडिओ डेफिनेटली बनवू शकता. तर आपण व्हिडिओज का शूट करायला पाहिजेत? कारण ते अवेअरनेस क्रिएट करतात. आणि असं पण आहे की व्हिडिओजमुळे लोकांना लोक जे जास्तीत जास्त व्हिडिओ बघतील त्यांना ते जास्त लक्षात पण राहतं. फोटो लोक लवकर विसरतात. व्हिडिओ मध्ये जर स्टोरी असेल तर लोक लक्षात सुद्धा ठेवतात. आणि त्यामुळे आय थिंक व्हिडिओ इज अ व्हेरी इम्पॉर्टंट टूल फॉर वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन. बिकॉज वेन यू टेल स्टोरीज, जेव्हा तुम्ही स्टोरीज सांगता तेव्हा लोकांना जास्तीत जास्त लक्षात राहतं आणि मग ते वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन करण्यासाठी आय थिंक भाग पण घेतील, कारण ते त्या गोष्टीशी कनेक्ट करू शकतात. आणि व्हिडिओ हे असं माध्यम आहे त्याच्या थ्रू तुम्ही हे साध्य करू शकता. आणि समजा तुम्हाला खूपच इंटरेस्ट आहे व्हिडिओ बनवण्यामध्ये, वाईल्ड लाईफ फिल्म मेकिंग करण्यामध्ये, तर काय प्लॅटफॉर्म्स आहेत? तर तुमच्याकडे नॅशनल जॉग्राफिक, BBC हे सगळे मोठे चॅनल्स आहेत. त्यांना तुम्ही अप्रोच करू शकता. जर तुम्ही एस्टॅब्लिश्ड झालाय, तुम्ही चांगले फिल्म्स बनवताय तर डेफिनेटली ते तुम्हाला काम देतील. पण सगळ्यात सोपी गोष्ट काय करू शकता, तर आज तुम्ही इंस्टाग्रामवर किंवा युट्यूबवर तुमचं काम लगेच टाकू शकता आणि ते हजारो लोकांपर्यंत पोहोचू शकेल. आणि हे करण्यासाठी कोणत्याही डिग्रीची किंवा कोणत्याही इव्हन पैशाची अशी गरज नाहीये की मला खूपच जास्त इक्विपमेंट घ्यायचंय. जर तुम्ही असं काही शूट केलंय तुमच्या घरातल्या घरात, समजा तुमच्या खिडकीवर पोपट येतोय, ठाण्यामध्ये तर असे बरेच जागा आहे जिथे पक्षी घरी येतात. जर तुम्ही एखादा फीडर वगैरे लावला असेल तर येतातच घरी. तर ते रेकॉर्ड करून सुद्धा तुम्ही युट्यूबवर टाकू शकता आणि लोकांना इंटरेस्ट आहे या गोष्टींमध्ये बघण्यात. आणि बरेच लोक आहेत ज्यांना वाईल्ड लाईफ त्यांनी खरं बघितलेलं नसतं, पण जेव्हा युट्यूबवर जातात तेव्हा ते सर्च करून बघतात सुद्धा. आणि तुम्ही छोट्या छोट्या स्टोरीज पण बनवू शकता किंवा रील्स बनवू शकता. सध्या मी सुद्धा इन्फॉर्मेटिव्ह रील्स म्हणजे माहिती असलेल्या रील्स अशा बनवतोय वाईल्ड लाईफ बद्दल, जे करत नाहीये. त्यामुळे मला असं वाटलं की इथे आपण डेफिनेटली रील्स बनवू शकतो आणि लोकांपर्यंत जास्तीत जास्त वाईल्ड लाईफची माहिती पोहोचवू शकतो. त्यामुळे मी ते रील्स बनवायला सुरुवात केलेली आहे. आणि जर तुम्हाला आता प्रश्न असतील काही तर मी खूपच म्हणजे मी तुम्हाला हेल्प करीन जर तुम्हाला काहीही विचारायचं. थोडंसं टेक्निकल होतं माझं प्रेझेंटेशन, पण काहीही तुम्हाला विचारायचं असेल तर मी हेल्प करेन. त्याच्या आधी आपण हा एक छोटासा व्हिडिओ प्ले करूया. तो मी बनवला होता 4 वर्षापूर्वी. आपलं जे नॅशनल अँथम आहे त्याचं इन्स्ट्रुमेंटल म्युझिक बनवलेलं आहे एका माझ्या मित्रांनी आणि त्याच्यावर मी वाईल्ड लाईफचं
हे केलेलं होतं. तर आपण ती एक छोटीशी फिल्म बघूया. मनपूर्वक धन्यवाद मयुरेश. तू अतिशय सोप्या भाषेमध्ये आणि अतिशय सुंदर पद्धतीने आजचा विषय समजावून सांगितला. आपल्या चॅटबॉक्समध्ये काही प्रश्न आले आहेत तर ते मी सांगते. डॉक्टर संजय जोशी सरांनी एक प्रश्न विचारला आहे की जोरहाट जवळ असलेला हुलॉक गिबन्स भारतामध्ये आढळणारा एकमेव एप आहे तो, तर याच्यावरती तुम्ही डॉक्युमेंटरी केली आहे का? मी हुलॉक गिबन्सवर डॉक्युमेंटरी अजूनपर्यंत केली नाहीये. मी पण असाच आहे की मी पण आधी फक्त फोटोज काढायचो, तर मी तिथे जाऊन फोटोज काढलेले आहेत हुलॉक गिबनचे. थोडेसे व्हिडिओ काढले होते, पण मी एवढे व्हिडिओज नाही काढले की मी त्याची एक डॉक्युमेंटरी बनवू शकेन. पण डेफिनेटली मी म्हणजे येणाऱ्या वेळेत आय थिंक मी बनवण्याचा माझा विचार सुद्धा आहे प्रायमेट्सवर एक डॉक्युमेंटरी. तर त्याच्यामध्ये हुलॉक गिबन बद्दल असेलच काही ना काहीतरी. ओके, थँक्यू. पुढचा प्रश्न आहे डॉक्टर काळे सरांनी विचारला आहे की पाण्याखालील वन्यजीवांवर चित्रफित कशी बनवावी? हा खूपच इंटरेस्टिंग प्रश्न आहे. तर पाण्याखाली जे प्राणी राहतात, जसं की छोटे मासे असतील किंवा मोठा वेल असेल, तर याचे जे फिल्म्स असतात ते बनवणं खूप कठीण आहे. अंडर वॉटर फिल्म मेकिंग म्हणतात त्याला, ज्याच्यामध्ये तुम्हाला कॅमेरालाही प्रोटेक्ट करावं लागतं. कॅमेराला एका हाऊसिंग मध्ये टाकावं लागतं, एका अशा गोष्टी टाकावं लागतं जे वॉटरप्रूफ आहे आणि त्याच्यावर अशी काच आहे जी खूप साफ राहील. आणि मग तुम्हाला सगळ्या सेटिंग केल्यानंतर स्कुबा डायव्हिंग करून आतमध्ये पाण्यात जावं लागतं आणि मगच तुम्ही प्राणी रेकॉर्ड करू शकता. आणि असं आहे की जे पाण्याखालचे प्राणी आहेत ते जास्त घाबरत नाहीत लोकांना, कारण की त्यांना एवढं म्हणजे त्यांना असं आहे की त्यांना त्यांना माणूस हा एक थ्रेट वाटत नाही. ते जवळ येतात, कधी कधी ते खूप क्युरियस असतात. त्यामुळे जर तुम्ही त्यांचं बिहेवियर नोटीस केलं तर छोटा कॅमेरा सुद्धा, जो म्हणजे खूप मोठी लेन्स लागत नाही, ते कॅमेरा त्या हाऊसिंग मध्ये टाकून, छोटा असतो तो, युजली छोट्या लेन्सेस वापरतात आणि मग ते जवळ जाऊन शूट करतात. ओके, थँक्यू सो मच. पार्टिसिपंट की कोणाला काही प्रश्न असतील, दाते सर तुमचा प्रश्न विचारू शकता. जे कॅमेरे अंडर वॉटर वापरतात ते रिमोट कंट्रोलने ऑपरेट करता येतात का? त्याच्यामध्ये वेगवेगळे कॅमेराज आहेत. जे लोक जास्तीत जास्त लोक तर पाण्याच्या आतमध्ये जाऊन ते शूट करतात, पण असे कॅमेराज पण आहेत जे रिमोटली कंट्रोल करू शकतो. पण त्याच्यासाठी तिथे ते असं काहीतरी बनवतात सेटअप की तो कॅमेरा तिकडे स्टेबल राहील, कारण पाण्याचा जो करंट आहे त्याच्यामुळे ते कॉन्स्टंटली कॅमेरा आणि ते कंट्रोल करणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे रिमोटली खूप कमी होतं या गोष्टी. युजली माणूस घेऊन जातो कॅमेरा आणि मगच शूट करतो. किंवा कधी कधी तुम्ही आता बघता छोटे जे कॅमेरा आहेत जसे फोन्स किंवा गोप्रो सुद्धा वॉटरप्रूफ आहे
आणि तुम्ही तो डायरेक्ट पाण्याच्या आतमध्ये टाकू शकता. आणि समजा समुद्राच्या किनाऱ्यावर आहे आणि एक इंटरटायडल झोन ज्याला आपण म्हणतो, मुंबईमध्ये पण आहे, आणि तिथे पण छोटे छोटे स्टारफिश किंवा छोटे जे सी स्लग्स असतात ते प्राणी तिथे दिसतात. त्याचं शूट तुम्ही गोप्रोनी सुद्धा करू शकता, कारण ते आपल्या जवळच आहे. तर हे आपल्याला पण ऑप्शन आहे की एखादा फोन जो वॉटरप्रूफ असेल किंवा गोप्रो वापरून आपण थोडंसं शूट करू शकतो. पण जे मोठे प्राणी आहेत त्याचं शूट करणं थोडं डिफिकल्ट होतं. आणि आपल्या कोकणामध्ये सिंधुदुर्ग जवळ स्कुबा डायव्हिंग होते, तर तिथे आपल्याला ते कोरल रीफ किंवा तिकडचे मासे आपल्याला दाखवतात ते. आणि तिथे जर तुम्ही गेलात आणि ते ऍक्टिव्हिटी करताय तर तिथे ऍक्च्युली गोप्रो पण तुम्ही घेऊन जाऊ शकता आणि ते फिल्म करू शकता. आणि ते जे गोप्रो कॅमेराज आहेत ते पण एवढे चांगले झालेले आहेत की त्याची क्वालिटी चांगली मिळते आपल्याला. तर अशा प्रकारे ते युजली फिल्म करतात. आणि मेजरली रिमोटली कंट्रोल करणं थोडं डिफिकल्ट आहे. पहिले ते लोक सेटिंग करतात आणि मग तो कॅमेरा त्या बॉक्सच्या आतमध्ये टाकतात जो वॉटरप्रूफ आहे आणि मग तो घेऊन जातात. हे अंडर वॉटर शूट करताना एखादा मोठा प्राणी किंवा आपण त्याला देव मासा वगैरे म्हणतो, इंग्लिश नाव माहित नाही, पण हम्पबॅक असं काहीतरी त्याला म्हणतात. हम्पबॅक वेल, देव मासा म्हणजे डॉल्फिन. जे मोठे मासे किंवा मोठे मोठे शार्क्स आहेत, वेल्स आहेत, तर ते किती ते त्यांची क्युरिओसिटीमुळे त्या फोटोग्राफरला त्रास होऊ शकतो का? होऊ शकतो. आजच मी एक व्हिडिओ बघितला होता. वेल्स जे आहेत ते ऍक्च्युली छोटे मासेच खातात. ते असं नाहीये की ते माणसाला खातील. शार्क्सचं बिहेवियर असं आहे की त्यांनी माणसांवर अटॅक केलेले आहेत, पण असं नाहीये की ते एकदम डायरेक्टली अटॅक करतात. जर तुम्हाला बिहेवियर त्यांचं माहिती असेल तर युजली तुम्ही खूप जवळ पण त्यांच्या जाऊ शकता. आज मी एक व्हिडिओ बघितला होता ज्याच्यामध्ये एक वेलनी एका बोटीवर, छोट्याशा बोटीवर होता माणूस, त्याला गिळलं, पण त्यांनी लगेच त्याला बाहेर काढलं कारण की चुकून त्यांनी त्याला गिळलं होतं. तर त्यांनाही असं आहे की माणूस त्यांच्यासाठी हे खाणं नाहीये, त्यामुळे ते लोक अटॅक करणारच नाहीत, युजली तर नाहीच करत. पण सेफ्टी युजली असते. आणि अंडर वॉटर जेव्हा फिल्मिंग होते तेव्हा 2 किंवा 3 जण एकत्र जातात आणि ते बघतात की प्राण्याची म्हणजे हॅबिटॅट कसं आहे, त्याचं बिहेवियर काय आहे, तो किती जवळ येऊन देतोय, मगच या गोष्टी घडतात. आणि असं सांगायला झालं तर एक प्राणी आहे तो म्हणजे सील. सील हा प्राणी एकदम पाण्यातला कुत्रा असतो. कुत्रा जो असतो तो एकदम कसा म्हणजे मैत्री करण्याचा प्रयत्न करतो माणसाबरोबर, जवळ येतो, हात लावून देतो. तर सील पण म्हणजे कुत्रा आपल्यावर खेळण्याचा पण प्रयत्न करतो, तर सील पण तसंच करतो. तो पाण्यामध्ये तुमच्या बरोबर खेळण्याचा प्रयत्न करेल. पण या गोष्टीमध्ये असं होऊ शकतं की माणसाला इजा होऊ शकते. मग त्यामुळे तुम्हाला माहिती पाहिजे की तुम्ही त्याला कसं थांबवाल किंवा त्याला कसं तुम्ही कंट्रोल करू शकता. याची जेव्हा माहिती होईल तेव्हाच जाऊन तुम्ही अंडर वॉटर फिल्मिंग चांगल्या प्रकारे करू शकता. अंडर वॉटर करताना जे वॉटर स्नेक्स आहेत त्याच्यापासून किती धोका असतो? धोका असू शकतो, पण जर तुम्ही असा विचार केला, जर तुम्ही एखाद्या जंगलात गेला आणि चालता चालता समजा कोब्रा आहे, तर तो कोब्रा युजली आवाजाने पळतो. तर तसंच पाण्यामध्ये सुद्धा हे जे छोटे प्राणी आहेत ते माणसापासून लांबच जातात. तर जर तसं तुम्ही बघितलं तर आपल्या देशामध्ये सगळ्यात जास्त ज्या वाईल्ड लाईफ मध्ये डेथ्स आहेत ते सापांमुळेच होत आहेत. पण अंडर वॉटर मध्ये पण या गोष्टी झालेल्या आहेत, जसं स्टिंगरे किंवा साप हे चावल्यामुळे होऊ शकतात डेथ. पण ते शेवटी तुम्हाला बिहेवियर किती माहिती आहे प्राण्याचं, आणि त्या प्राण्यांचं जेव्हा बिहेवियर तुम्हाला माहिती असेल तेव्हाच तुम्ही कॉन्फिडंट असू शकता फिल्मिंग करण्यासाठी. मी तर अशी ऐकलेली गोष्ट नाही की एखादा वाईल्ड लाईफ फिल्म मेकर जो अंडर वॉटर फिल्मिंग करतोय त्याला काही इजा झाली आहे प्राण्यांमुळे. पण अशा वेळी अशा पण लोकांना झाली जी जाऊन आतमध्ये म्हणजे पाण्यात जास्त प्राण्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यांना इजा झालेली आहे.
आपण जे हे करतो व्हिडिओज किंवा रील्स, तर अवेअरनेस साठी करतोय, ही तर महत्वाची गोष्ट आहे. तर असं काही उदाहरण आहे का की एखाद्या गोष्टीवरती, एखाद्या जागेवरती, म्हणजे बायोडायव्हर्सिटी असेल किंवा वॉटर हे असेल किंवा अशी जागा जिथ्या ह्याच्यावरती, किंवा एखादा प्राणी, फुलपाखरू, तर अशा ह्याच्यावर आपण फिल्म केली आहे आणि त्यातनं अवेअरनेस होऊन ती गोष्ट किंवा ती जागा किंवा तो प्राणी वाचण्याची हे घडली आहे, म्हणजे वाचायला सुरुवात झाली किंवा कॉन्झर्वेशन तिथे व्हायला लागला, अशी एखादं उदाहरण आहे का? हो, एक मोठं उदाहरण आपल्या देशातच आहे. ते म्हणजे वेल शार्क्स. वेल शार्क्स जे असतात आणि त्याच्यावरचे ठिपके असतात, तो गुजरातच्या कोस्टवर मिळतो आणि तो आधी तिकडचे जे मच्छीमार होते ते त्याला मारायचे आणि त्याचा मांस विकायचे मार्केटमध्ये. पण तिथे त्या गोष्टीवर एक डॉक्युमेंटरी बनवण्यात आली होती. ती माईक पांडे जे एक वाईल्ड लाईफ फिल्म मेकर आहेत भारतातले, त्यांनी ती डॉक्युमेंटरी बनवली होती. ती डॉक्युमेंटरी बनवल्यानंतर ती सगळ्यांपर्यंत पोहोचली आणि पॉलिसी मेकर्स जे गव्हर्नमेंट आहेत त्यांनी पण ती गोष्ट बघितली आणि त्यानंतर त्यांनी त्या वेल शार्क जो मासा आहे त्या मासाला मारण्यावर बंदी आणली. आणि त्याच्यामुळे असं झालं की तिकडच्या मच्छीमारांमध्ये पण एक अवेअरनेस प्रोग्राम घेण्यात आला की हे जे वेल शार्क्स आहेत ते तुमच्या मुलीप्रमाणे आहेत, ते माहेरी येत आहेत आणि जेव्हा ते युजली कधी व्हायचं, जेव्हा ते वेल शार्क्स कोस्टच्या जवळ यायचे. कोस्टच्या जवळ काय यायचे, जेव्हा पावसाळा असायचा तेव्हा त्यांचा ब्रीडिंग सीझन असायचा, म्हणजे प्रजननाची वेळ असायची आणि तेव्हा ते त्यांचे काफ्सला जन्म द्यायचे आणि तेव्हाच मच्छीमारांच्या जाळ्यात ते अडकायचे आणि मग ते त्यांना मारून विकायचे. पण मग लोकांचा मध्ये अवेअरनेस असा करण्यात आला की हा जो वेल मासा आहे तो तुमच्या इथे एक तुमच्या मुलीप्रमाणे आहे आणि माहेरी जेव्हा मुलगी येते बाळंतरणासाठी तसा तो वेल मासा तुमच्या घरी येतोय, तर तुम्ही त्याला मारू नका. आणि ते केल्यामुळे लोकांमध्ये एक अवेअरनेस निर्माण झाला आणि त्या फिल्ममुळे तिथे एक लॉ तयार करण्यात आला की वेल मासाच्या हंटिंगवर पूर्णपणे बंदी आहे आणि तिकडच्या लोकांना अवेअर केलं. आणि आता अशी गोष्ट तिथे होत नाही आणि ते ऍक्च्युली त्या मासाला वाचवत आहेत आणि टुरिझम मध्ये पण त्याला आणलेलं गेलेलं आहे. तर ही एक अशी गोष्ट आहे जी झालेली आहे. त्याप्रमाणेच मी एक फिल्म बनवलेली आहे, ती आहे ग्रेटर अड्जुटन स्टॉर्क, म्हणजे हरगिल्ला म्हणून पक्षी आसाममध्ये. ती मी शेअर करीन आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर. त्याच्यामध्ये पण असं आहे की तिकडच्या लेडीनी, म्हणजे ज्या पौर्णिमा देवी बर्मन मॅडम आहेत, त्यांनी काम केलं आणि त्यांचं काम जगापर्यंत बऱ्याच फिल्म्स थ्रू पोचलेलं आहे. आणि ती जी त्यांची मॉडेल आहे, लोकांना एकत्र करून कॉन्झर्वेशन करणं आणि लोकांना एम्प्लॉयमेंट सुद्धा देणं आणि त्याच्यातून काम देऊन पैसे लोकांना कमवण्याचा एक मार्ग दाखवणं, हे मॉडेल दुसऱ्या देशांमध्ये सुद्धा रेप्लिकेट होत आहे. तर या गोष्टी डेफिनेटली होत आहेत आणि आय थिंक आत्ताच्या जगामध्ये जेव्हा व्हिडिओज आपण सगळीकडे बघतोय, या गोष्टी सांगणं लोकांपर्यंत खूप गरजेचं आहे. तेव्हाच लोकांना एक अवेअरनेस पण निर्माण होईल आणि मग ते त्याच्यासाठी ऍक्शन घेतील. येस, खूप छान. ओके, सो आपण आता ऑलमोस्ट आपल्या सेशनच्या शेवटाकडे आलेलो आहोत. आता पुन्हा एकदा मी मयुरेश सरांचे खूप खूप आभार मानते की त्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने आणि अतिशय इंटरेस्टिंग पद्धतीने हा कठीण विषय सोपा करून सांगितला त्याबद्दल. आणि आपण आता आपल्या सेशनच्या पुढच्या भागाकडे वळूया. काही अनाउन्समेंट्स आहेत त्या करून आपण थांबूया. थँक्यू सुरभी आणि पर्यावरण दक्षता मंडळाचे पण खूप खूप आभार की खुली पर्यावरण शाळा इथे मला येण्याचं म्हणजे आणि सगळ्यांना याच्याबद्दल मार्गदर्शन करण्याचं, जे थोडंसं कठीण टॉपिक आहे. थोडंसं लोकांना असं वाटतं की आपण कसं बनवू शकतो वाईल्ड लाईफ फिल्म्स, पण मला सगळ्यांना हे सांगायचं आहे की एवढं खूप डिफिकल्ट नाहीये. तुम्हाला कसलीही गरज असेल, काहीही तुम्हाला माहिती हवी असेल तर मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. मी तुमच्या प्रश्नाची उत्तरं देईन, तुम्हाला हेल्प करू शकतो. तर तुम्ही माझ्याशी कनेक्टेड राहू शकता. माझं इंस्टाग्राम आणि युट्यूब तुम्ही बघू शकता, तिथे जाऊन तुम्ही फिल्म पण बघू शकता. थँक्यू सो मच. आपण काही अनाउन्समेंट्स आता ऐकणार आहोत आपल्या संस्थेच्या प्रोग्राम्स बद्दलच्या. तर आता ठाणे महानगरपालिका उद्यान विभाग व वृक्ष प्राधिकरण यांच्यातर्फे
जैवविविधते सप्तरंग असा एक कार्यक्रम एका वृक्षवल्ली 2025 या एक्झिबिशनचं आयोजन करण्यात आलं आहे. 14 ते 16 फेब्रुवारी हे एक्झिबिशन आहे आणि आजपासून ते सुरू झालं आहे. दुपारी 3 वाजता त्याचं उद्घाटन झालं. तर सर्वांनी या एक्झिबिशनला नक्की भेट द्यावी. तिथे आपल्या संस्थेचा ग्रीन शॉपी आणि माझा तलाव या 2 गोष्टींचे स्टॉल तिथे आपण लावलेले आहेत. त्यासोबतच निसर्गायनचा देखील स्टॉल आहे. तर तुम्ही सर्वांनी नक्की या एक्झिबिशनला भेट द्यावी. ह्याचं स्थळ आहे रेमंडचं ग्राउंड जे आहे आपल्या इथे पोखरण रोड नंबर 1 ला. तर तिकडे आपलं हे एक्झिबिशन आहे. त्यानंतर 16 फेब्रुवारीचा एक आपला नेचर ट्रेल आहे बर्ड वॉचिंग संदर्भात. तो डोंबिवली येथील भोपर येथे होणार आहे. तर 16 फेब्रुवारीला सकाळी 7:15 वाजता आपल्याला इथे भेटायचं आहे. गावदेवी टेम्पल भोपर टेकडी डोंबिवली ईस्ट इथे आपण भेटणार आहोत आणि तिकडचं जे पक्षी संपदा आहे त्याचा आपण आनंद घेणार आहोत. तर सर्वांनी या ट्रेलला देखील उपस्थित राहावे अशी सर्वांना विनंती आहे. त्यानंतर मागच्या सेशनला देखील मी याचं अनाऊन्स केलं होतं की 3 फेब्रुवारी ते 13 मार्च आपण होळीचे जे नैसर्गिक रंग आहेत ते बनवण्याची कार्यशाळा घेतो. तर तुम्हाला तुमच्या सोसायटीमध्ये, शाळेमध्ये, कॉलेजमध्ये किंवा क्लबमध्ये जर हे वर्कशॉप ऑर्गनाईज करायचं असेल तर तुम्ही आपल्या संस्थेला जरूर संपर्क करू शकता. मागच्या सेशनच्या नंतर देखील हे पोस्टर मी आपल्या ग्रुपवर पाठवलं होतं. पुन्हा एकदा मी असे ग्रुपवर शेअर करेन. ज्यांना या वर्कशॉपमध्ये येण्याची आवड असेल त्यांनी नक्की या कार्यशाळेसाठी संपर्क करू शकता. त्यानंतर पुढील सत्रांचं मी आता अनाऊन्स करते. 21 तारखेला म्हणजे पुढच्या शुक्रवारी आपण गडांवरील पर्यावरण या विषयाबद्दल जाणून घेणार आहोत शेखर राजशिर्के यांच्याकडून. आणि 28 तारखेला आपण डॉक्टर अभिषेक साटम जे आपल्या राणीची बाग आहे मुंबईतली तिकडचे कोऑर्डिनेटर आहेत तर त्यांच्याकडून आपण गोष्ट एका प्राणी संग्रहालयाची या विषयाबद्दल जाणून घेणार आहोत. तर तुम्ही सर्वांनी नक्की या पुढच्या सेशनला देखील उपस्थित राहावं अशी सर्वांना विनंती आहे. पुन्हा एकदा आपल्या आजचे जे स्पीकर आहेत मयुरेश विंद्रे यांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानते आणि सर्व पार्टिसिपंट्सचे देखील खूप खूप आभार. पुन्हा आपण भेटत आहोत पुढच्या शुक्रवारी. तोपर्यंत नमस्कार.